मंडळी, तुम्ही शिवमंदिरात गेल्यावर कधी नंदी महाराजांच्या शिंगावर हात ठेवून शिवदर्शन घेतलंय का? नक्कीच घेतलं असेल. पण असं का करतात? नंदीच्या शिंगातून महादेवांच्या पिंडीचे दर्शन का घेतलं जातं? यामागे नक्की कारण काय? चला जाणून घेऊया. नंदीच्या शिंगातून शिवलिंगाचं दर्शन घेण्याच्या कृतीला शृंग दर्शन म्हटलं जातं. शिंग म्हणजे शृंग आणि या शृंग दर्शनामागे अर्थात शिंगातून शिवलिंगांचं दर्शन घेण्यामागे खूप सुंदर अर्थ आहे. आपण जेव्हा शिव मंदिरात प्रवेश करतो तेव्हा बसलेल्या नंदीची मूर्ती दिसते. या मूर्तीच्या डावीकडे उभं राहून नंदीच्या दोन्ही शिंगावर डाव्या हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट ठेवून उजवा हात शेपटीला लावून डाव्या हाताच्या पोकळीमधून शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असतं. नंदीच्या या शिंगातून शिवलिंग दर्शन होईल अशाच प्रकारे शिव मंदिराची रचना सुद्धा केलेली असते. नंदीचं हे शिंग अहंकार आणि क्रोधाचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा आपण नंदीच्या शिंगाला हात लावतो त्यावेळी आपण क्रोध आणि अहंकार नियंत्रणात आणतो. शृंग दर्शनाने कामवासनेवर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं. शृंग दर्शनामुळे शिवतत्वाच्या विधायक लहरी शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या भक्तीला तेज येतं. थेट शिवलिंगाच्या दर्शनामुळे शिवभक्ताला त्या लहरींचा त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून शृंग दर्शनाचं माध्यम हिंदू धर्मशास्त्राने ठेवलं आहे. शृंग म्हणजे खरं तर शंकरांच्या लीला होय. नंदेश्वर हा शिवांचा प्रमुख शिवगण होता. तो महादेवांच्या लीलांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे शृंगदर्शन हे शिवगण नंदीकडे देण्यात आलं आहे. आता शिवमंदिरात तुम्ही गेलात त्यानंतर शृंगदर्शन घेतलं म्हणजेच नंदीच्या शिंगातून महादेवांचं दर्शन घेतलं. आता शिवलिंगाची पूजा कशी करायची ते बघूया. शिवपिंडीवर नेहमी भस्म, पांढरी फुलं, बेल, चंदन, अत्तर, पांढऱ्या अखंड अक्षता व्हायच्या असतात. त्यानंतर तुपाचा दिवा, उदबत्ती, धूप, नैवेद्य आणि आरती करायची असते. शिवलिंगाचे पूजन इतके साधे सोपे आहे. शिवपूजनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवशंकरांना बेल आणि फुलं वाहताना देठ शंकरांकडे करून वाहतात. पुढचा भाग आपल्याकडे असतो. कारण शिव उपासना भक्तांना तारक आहे. शिवाची उपासना निसर्ग आणि प्रकृतीला पूरक अशी आहे. शिव उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे. शिवपूजनात शंखाची पूजा करत नाही, तर शंखाच्या पानाने शिवाला स्नान देखील घालत नाही. याला फक्त अपवाद आहे की शिव पंचायतनातील शिवलिंगाला शंखाने स्नान किंवा अभिषेक केला जातो. शाळुंका असल्यात शिवलिंगाला शंखस्नान घालत नाही. शिवांच्या देवळात शंखाची पूजा होत नाही. फक्त आरती करताना शिव मंदिरात शंखनाद करण्यात येतो. शंकराला थेट तुळस न वाहता विष्णूला वाहिलेली तुळस शिवशंकरांना वाहतात. कारण शंकरांनी विष्णूला आपला गुरु मानला आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला शिवलिंगावर निळ्या रंगाची फुलं वाहतात. निळ्या आणि हिरव्या रंगात शिवतत्व आहे. शिव ही वैराग्य देवता आहे. त्यामुळे शिवाला अर्पण केलेल्या वस्तू स्वतः ग्रहण करू नये, अन्यथा आपल्यालाही वैराग्य येतं असं म्हटलं जातं. आता शिवशंकरांना कोणती फुलं वाहावी, कोणती वाहू नये, कोणत्या पत्री वाहाव्यात याबद्दल सुद्धा शास्त्रात माहिती दिली आहे. शिवशंकरांना धोत्र्याचं फूल, कमळाचं फूल वाहिलं जातं. ही फुलं महत्त्वाची आहेत. पांढरी फुलं या व्यतिरिक्त रुई, कण्हेर, आघाडा, बकुळ ही फुलं सुद्धा महादेवांना चालतात. पत्रीमध्ये महत्त्वाचं शमीपत्र महत्त्वाचं, पण दुर्वा आणि तुळस या पत्री मात्र शंकरांना वाहिल्या जात नाही. तुळशीचं मगाशी सांगितलं तसं विष्णूंना वाहिलेली तुळसच महादेवांना वाहिली जाते, नुसतं तुळस नाही. आणि जी फुलं आहेत जी महादेवांना वाहू नये, ज्यामध्ये पळस, मालती, भृंगराज, जुई, तांबडे जास्वंद, केवडा, बंदूक ही फुलं महादेवांना वाहू नये असं सांगितलेलं आहे. त्यामुळे केवडा हे फक्त महाशिवरात्रीलाच वाहिलं जातं. तुम्हाला माहिती आहे महादेवांना जी फुलं वाहिली जातात
त्या प्रत्येक फुलाचं एक वेगळाच लाभ आहे. म्हणजे कुठलं फुल वाहिल्याने वाहणाऱ्याला काय लाभ होणार आहे हे सुद्धा सांगितलंय. मोगरा जर तुम्ही महादेवाला वाहिलात तर चांगली पत्नी मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला उत्तम संतती हवी असेल तर धोत्र्याची फुलं महादेवांना वहावी. सर्व रोगांपासून मुक्ती हवी असेल तर कण्हेराची फुलं वहावी. सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर प्राजक्ताची फुलं महादेवांना वहावी. यशप्राप्तीसाठी हादगा महादेवांना वाहिला जातो. भगवान शिवशंकरांना नेहमी अखंड पांढरे तांदूळ वाहिले जातात. अखंड तांदूळामुळे धनप्राप्ती धनवाढ होते. तांदूळाचे शिवपूजन धनसंकट दूर करते. धन्यवाद.